महाराष्ट्र विधानसभा निवडणुका 12 ते 18 नोव्हेंबर दरम्यान होण्याची दाट शक्यता। 2 टप्प्यात निवडणुका घेण्याची गुप्तचर विभागाची सूचना। भाजपच्या कोर कमिटीची उद्या मुंबईमध्ये बैठक। भाजपमधली गळती रोखण्यासाठी कोर कमिटी मंथन करणार। निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये इनकमिंग वाढवण्यासाठी रणनीती। राजकोट किल्ल्यावर झालेल्या घटनेनंतर उद्धव ठाकरेंची निषेध आंदोलनाची हाक। 1 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता गेटवे ऑफ इंडिया जवळच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महायुती सरकारला जोडे मारो आंदोलन करणार। उद्धव ठाकरेंची घोषणा। पुतळा कोसळण्याविरोधात अजित पवार गटाचं आज राज्यभर मूक आंदोलन। सत्ताधारी पक्षच रस्त्यावर उतरणार। त्या शहरातील जिल्हाधिकारी किंवा तहसीलदारांना निवेदन देणार। शिवरायांचा पुतळा पडण्याची कारणं शोधण्यासाठी नौदल आणि राज्य सरकारची संयुक्त समिती, तर नवीन भव्य पुतळ्यासाठी तज्ज्ञांचा समावेश असलेली समिती नेमण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय। राजकोट किल्ल्यावरील ठाकरे आणि राणे समर्थकांमधील राड्या प्रकरणी गुन्हे दाखल। दोन्ही बाजूच्या 42 जणांवर गुन्ह्याची नोंद। भाजपनं पुतळा प्रकरणात हजारो कोटींचा भ्रष्टाचार केलाय। खासदार संजय राऊत यांचा आरोप। अजित पवार आंदोलन करण्यापेक्षा राजीनामा द्या। अजित पवार गटाच्या मूक आंदोलनावर संजय राऊत यांचं वक्तव्य। पोलिसांशी अरेरावी, त्यांना धक्काबुक्की हा गृह खात्याच्या तोंडावर थुंकण्याचा प्रकार। संजय राऊतांचं विधान। पुतळा कोसळल्याप्रकरणी सिंधुदुर्गातल्या राजकोट किल्ल्यावर फॉरेन्सिकची टीम दाखल। कोल्हापूरमधील पथकाकडून घटनास्थळाची पाहणी। राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळण्याची घटना दुर्दैवी असून राज्यातील पुतळ्यांचं ऑडिट झालं पाहिजे। रावसाहेब दानवेंची मागणी। राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळण्याची घटना दुर्दैवी, अशा घटना वारंवार घडू नये आणि त्यावरून वाद होऊ नये याची काळजी घेणं गरजेचं। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया। राजकोट किल्ल्यावरील घटनेचा विरोधकांनी राजकारण करू नये, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचं वक्तव्य। मनोज जरांगे 1 सप्टेंबरला राजकोटला जाणार। छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करणार, तर शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्याबाबत कोणीही राजकारण करू नये, जरांगेंचं आवाहन। हिंगोलीमध्ये सुरक्षा बाजूला सारून अजित पवार लाडक्या बहिणींच्या भेटीला। अजित पवारांचं महिलांशी हस्तांदोलन। यावेळी एका महिलेनं अजित पवारांना राखी बांधली। अजित पवारांच्या उपस्थितीत हिंगोलीच्या वसमतमध्ये जनसन्मान यात्रा। यात्रेला वसमतकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। यावेळी अजित पवारांनी राज्य शासनाच्या योजनांची माहिती दिली। हिंगोलीच्या वसमतमध्ये अजित पवारांच्या सभेत गोंधळ घालणाऱ्या 14 जणांवर गुन्हे दाखल। वसमत शहर पोलीस ठाण्यामध्ये मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल। शरद पवार दिल्लीला रवाना। उद्या शरद पवारांच्या सुरक्षेबाबत दिल्लीमध्ये रिव्ह्यू मीटिंग पार पडणार। गृह खात्याचे वरिष्ठ अधिकारी शरद पवारांची भेट घेऊन सुरक्षेबाबत चर्चा करणार। बदलापूरच्या घटनेवर राजकारण न करता सामाजिक घटना म्हणून हाताळायला हवी। आपण विरोधक असतो तर बदलापूरच्या घटनेचं राजकारण केलं नसतं। माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडेंचा विरोधकांना टोला। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 2 सप्टेंबरला पुणे दौऱ्यावर। माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची भेट घेणार। खासगी विद्यापीठाच्या पदवीप्रदान सोहळ्यालाही उपस्थित राहणार। कुख्यात गुंड गजानन मारणेकडून मंत्री चंद्रकांत पाटील यांचं स्वागत। दहीहंडीच्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील आणि गुंड गजा मारणे एकाच मंचावर। आदिवासी संघटनांची मुख्यमंत्र्यांसोबत आज बैठक। पेसा भरतीच्या मुद्द्यावर गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमध्ये आंदोलन सुरू। पेसा भरती थांबल्यानं अनेक आदिवासी विद्यार्थी पात्र असूनही नोकरीपासून वंचित। महाराष्ट्रामध्ये सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेऐवजी केंद्राप्रमाणे एकीकृत निवृत्तीवेतन योजना लागू। योजनेचा अतिरिक्त खर्चास मान्यता। वित्त विभागाची माहिती। नाशिक जिल्ह्यातल्या नांदगावमध्ये उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शिवसृष्टीचं लोकार्पण। या शिवसृष्टीमध्ये शिवाजी महाराजांचा 32 फुटांचा भव्य पुतळा। आमदार सुहास कांदेंच्या प्रयत्नातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी।
मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण आंदोलनाची वर्षपूर्ती. मराठा आरक्षणासंदर्भात आज गोदापट्ट्यातील 123 गावांची बैठक. पुढचं आंदोलन आणि दौऱ्याबाबत बैठकीमध्ये चर्चा होणार. ठाण्यातील भूखंडांवरती बेकायदा बंगले आणि टॉवर्स डोळ्यात देखत अतिक्रमण होतंय. सरकार आणि पालिका काय करतेय? हायकोर्टाचे सवाल. धावपटू कविता राऊतला 10 वर्षांपासून सरकारकडून नोकरी नाही. ललिता बाबरला उपजिल्हाधिकारी केलं, मग मला का टाळता असा सवाल. हिरामण खोसकर, जेपी गावित यांच्याकडून भेदभाव होत असल्याचा आरोप. म्हाडाची मुंबईतील घरांच्या किमतीमध्ये 10 ते 25% घट. 62 लाखांचं घर 50 लाखात तर 39 लाखांचं घर 29 लाखात मिळणार. खासगी विकासकांकडून निर्माण केलेल्या 370 घरांची किंमत कमी होणार. गृहनिर्माण मंत्री अतुल सावेंची घोषणा. पूजा खेडकरचं यूपीएससीच्या आरोपावर दिल्ली हायकोर्टात उत्तर दाखल. यूपीएससीचे सगळे आरोप फेटाळले. पूजानं नाव बदलून फसवणूक केल्याचा यूपीएससीनं आरोप केला होता. आज दिल्ली हायकोर्टात सुनावणी. मोकळ्या भूखंडावर मंडप उभारायला बंदी नाही. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना हायकोर्टाचा दिलासा. मोकळ्या जागेवर मंडप उभारणीला विरोध करणारी याचिका न्यायालयानं फेटाळली. आजपासून 5 दिवस पासपोर्टची वेबसाईट दुरुस्तीसाठी बंद. आज रात्री 8 वाजल्यापासून 2 सप्टेंबरपर्यंत वेबसाईट बंद असेल. सगळ्या ऑनलाईन अपॉइंटमेंट रिशेड्यूल होणार. वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठात फिरण्यासाठी 100 रुपयांचं शुल्क आणि ओळखपत्र बंधनकारक. कृषी विद्यापीठाच्या शुल्क आकारणीला परभणीकरांचा मात्र विरोध. पुण्यामध्ये दहीहंडी दरम्यान घातक लेझर लाईटचा वापर करणाऱ्यांवर गुन्हा. लेझर लाईट बंदीचा आदेश धुडकावणाऱ्या 4 मंडळांवर पुणे पोलिसांकडून गुन्हे दाखल. दहीहंडीच्या दिवशी पोलीस कंट्रोल रूममध्ये 12 तक्रार. पोर्शे अपघात प्रकरणातील अग्रवाल कुटुंबियांचा पासपोर्ट मिळवण्यासाठी बाल न्याय मंडळाकडे अर्ज. काल अपेक्षित असलेली सुनावणी पुढे ढकलली. बाल न्याय मंडळाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष. उपचारासाठी आसाराम बापू खोपोलीच्या माधव बागेत. पुढील 7 दिवस त्याच्यावर उपचार केले जाणार. आसाराम बापूसह जोधपूर पोलिसांचे 2 जवान आणि 2 अटेंडंट असतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.